राहुल गांधी देशासाठी पर्यटक आणि पार्ट टाइम राजकारणी. बिहारच्या विजयानंतर नितेश राणेंचा खोचक टोला. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला असून महायुतीला मोठं यश मिळालेलं असून महागठबंधनचा सुपडा साफ झालेला आहे. सुमारे 202 जागांचं बंपर बहुमत भाजप जेडीयू महायुतीला मिळालेलं आहे. त्यामुळे आता एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा बघायला मिळालेला आहे. यावरून भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पराभूत झालेल्या महागठबंधन आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. राहुल गांधी हे देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत. अशांना भारतीय म्हणायचं का, हा प्रश्न आहे. बिहारच्या जनतेने अशा लोकांना स्पष्ट नाकारलं आहे. लोकशाहीची थट्टा करणं ही राहुल गांधींची सवय आहे. जनतेने त्यांना नाकारून एनडीएला संधी दिली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या काळात कायदा व्यवस्था ढासळली होती, पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि विविध योजना आणल्या आणि त्याचं प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसलं, असं म्हणत राणेंनी राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे. शेवटी एक लक्षात घ्या, जनतेशी कुठल्याही पद्धतीची नाळ नसणारे आणि आता तर मी ऐकलं ते बाहेरगावी आहेत. म्हणजे मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहेत, जे काही 10-15 दिवसच आमच्या देशामध्ये येतात, देशाची बदनामी करतात आणि मग परत एकदा परदेशात निघून जातात. अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत, जे पार्ट टाइम म्हणजे 100% त्यांना भारतीय पण म्हणायचं का, हाही आता प्रश्नचिन्ह आहे. अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेलं आहे. एका बाजूला वोट चोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची थट्टा करायची, हीच तर राहुल गांधींचा आतापर्यंत सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी, बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या लोकांना परत एकदा बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.